हॅलो गाईज, तर तुमच्या सगळ्यांचं वेलकम माझ्या ब्लॉगमध्ये. मी आहे अंजली चव्हाण आणि तुम्ही हा ब्लॉग माझ्यासोबत कंटिन्यू करणार आहात. तुम्हाला सांगू इच्छिते की मी आता आलेली आहे मामाच्या गावाला आणि आज स्पेशली माझ्यासाठी, कारण घरी कोणीच नाही. मम्मी आणि माझा भाऊ बाहेर गेलेले आहेत घरच्यांसोबत. घरी लग्न आहे, त्याच्यामुळं जे आमच्यामध्ये ते वहिनीला टीका लावायचं काहीतरी कार्यक्रम असतं, तिथं माझी मम्मी आणि ऋषीन ते गेलेले आहेत. आणि आता मी घरी आहे आणि मला खूप बोर होतं आहे, म्हणून मी व्लॉग शूट करते. असं काही नाही आहे, कारण की आता माझे डेली व्लॉग्स येणारच आहेत जे तुम्ही बघणारच आहात. तर आज स्पेशल रिझन असं आहे की घरी कोणी नसताना अर्पिता माझ्यासाठी खिचडी बनवते आहे. जेवण तर झालं आहे आमचं, पण दुपारची थोडीशी भूक मिटवायला जर अर्पिता खिचडी बनवत असेल तर न खाण्यामध्ये काय प्रॉब्लेमच नाही आपल्यामध्ये. तर मी तुम्हाला पूर्ण प्रोसिजर दाखवते की अर्पिता आम्हाला साधी सिम्पलशी खिचडी कशी बनवून खाऊ घालते ते. तर तुम्ही माझा हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघा की अर्पिताला खिचडी बनवता येते का नाही येत, आणि तुमच्याकडे कशी बनवतात ते पण सांगा. मी पण सांगेन माझ्या एखाद्या ब्लॉगमध्ये की मी कशी बनवते. बट आज आपल्याला अर्पिताच्या हाताची खिचडी खायची आहे ना, सो बघूया अर्पिता आता कशी बनवते. चला मग आपण घराच्या आतमध्ये जाऊया, माझा वेट करते. तर गाईज, मी आतमध्ये आले होते अर्पिताच्या हाताची खिचडी खायला आणि अर्पिताने काय केलेलं आहे, कांदा, बटाटा, चाकू आणि माझ्याजवळ दिला आणि मला सांगितलं हे सगळं कापून ठेव. म्हणजे काय किती योग्य आहे ना. म्हणजे मला तिच्या हातचं खायचं आहे आणि ती मला कापायला लावते, हे सगळं चुकीचं आहे. माहिती मी हे सगळं नाटक करत होते, कापणारचं तिचे. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? पहिले गोल गोल बटाटे कापायचं प्रोसिजर चालू आहे. अर्पिता ते छोट्या छोट्या हाताने अर्पिता मोठासा बटाटा कापत आहे. कापा कापा. अभी हम इसको बारीक करेगा, डांग 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 डांग. अभी इन सबको करेगा. चिरा चिरा पटपट बटाटे बटाटे चिरा. खाया हां, बटाटे चिरून झालेले आहे गाईज या ठिकाणी. आणि अर्पिता मॅडम आता एवढे सारे, म्हणजे एकच बटाटा कापला आहे बट तो किती जास्त दिसतोय ना. आता अर्पिता मॅडमचं कांदा कापायची बारी आहे. तर सगळ्यात पहिले कांद्याचं वरचं टोक काढलेलं आहे गाईज. आणि आता ह्याच्यानंतर खालचं टोक काढलेलं आहे. आय मीन पहिले खालचं काढलं होतं, आता वरचं काढले. ते मिस्टेक तुम्हीच हे करून घेशाल. आता कांदे सोलायचा कार्यक्रम चालू आहे आमच्याकडं. लवकर लवकर सोला सोला सोला. आता कापायचा कार्यक्रम. थड 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 थड. पहिले गोल चिरलेले आहे ना, आता आडवे चिरण्यात आले आहे. हे लॉजिक मला काहीच समजलेलं नाही आहे गाईस. कोणता लॉजिक होता हा की पहिले गोल चिरायचं नंतर आडवे चिरायचं, बट जाऊ द्या. तो समझ रहे हो, समझ रहे हो आप, समझ रहे हो. अर्पिताचं लॉजिक हे समजून घ्यायचं. बिचारी माझी अर्पिता किती काम करते आहे ना. जर खिचडी चांगली नाही झाली मग बघते भेटते तुझ्याजवळ. तर गाईस, कांदे आणि बटाटे चिरून झालेले आहे. कांदे कोणत्या पद्धतीने चिरलेले आहे तुम्ही बघू शकता. आता लसूण फोडायचा कार्यक्रम चालू आहे. लोकांची सुपारी पडतात, आमच्या घरी लसूण फोडायचा कार्यक्रम चालू आहे गाईस. लवकरात लवकर लसूण फोडून सोलण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर खलबत्त्यामध्ये वाटण्यात येणार आहे, दुसरं काय नाही. चला आता पटपट पटपट उरका. तिला लसूण सोलू, तर गाईज आपण तिला लसूण सोलू देऊया. आणि तुम्हाला हळूच आमच्या घरातली शेळीची पिल्लं दाखवतो, छोटा छोटासा. हॅलो हॅलो हॅलो. तो बोल, इसका नाम बंटी है गाइस. अरे कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. लगेच पळून जातो ना, त्याच्यामुळे त्याला. आता आमच्या लसूण सोलायच्या प्रोसिजरवर येऊ परत गाईज. आता अर्पिताचं लसूण सोलून झालेलं आहे आणि हा कचरा आपण आता गायब केलेला आहे. बाकीचं सामान घेईन तेव्हा आपण गॅस चालू. तर गाईज आता इथं अर्पिता मसाले घेत आहे. मिरची पावडर घेतलेली आहे सर्वप्रथम. ओके, आता हळद घेतलेली आहे गाईज. प्रमाण तुम्हीच बघून घ्या किती पडतंय. हळद झालेलं आहे. आता मीठ. लय खारट नाही झालं पाहिजे, बसाला. आता कारण तेलामध्ये पहिले कांदा भाजू द्यायचा आहे, असा अर्पिताची ऑर्डर आहे.
सो थोडंफार नाटक तुम्ही पण करू शकते ना गाईस. हे घेतली मी कडची टकणं. कांदे तर लय भारी चिरलेले आहे अर्पिताने वेगवेगळ्या स्टाईलमध्ये. एक आफ्रिकाचा कांदा आहे, एक जपानचा, एक श्रीलंकेचा, एक भारताचा. एकाचा पण आकार सेम नाही आहे गाईज. जर तुम्हाला सेम दिसत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आता हे ब्राऊन कधी होईल. तर गाईज बघू शकता तुम्ही कांदे ह्या प्रकारे भाजले गेलेले आहेत. थोडा ब्राऊन कलर आला आहे, थोडा ब्लॅक. आता जळायच्या आधी आपल्याला ह्याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे गाईज. असं अर्पिताची ऑर्डर आहे बिकॉज ही अर्पिताची रेसिपी आहे. दुगडून देन बटाटे गाईज. तर बटाटे आपण टाकत आहोत. एवढे मोठे बटाटे आहेत की विचारू नका. पण गाईज तुम्ही पाहिलं होतं ना, एकच बटाटा होता बट तो खूप मोठा होता. म्हणजे आम्हाला आता आपण मिक्स केलेला मसाला टाकत आहोत. सगळा हळद, मिरची पावडर, मीठ, मसाला सगळं एकदम मस्त मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी. तर ह्याला गाईज सगळीकडं मस्त मिक्स केलेलं आहे. तेलामध्ये थोडीशी मिरची पावडर भाजू द्यायची आहे. बटाट्याची भाजी दिसत आहे मला तरी. बटाट्यामध्ये अजून आपल्याला तांदूळ वगैरे सगळंच ॲड करायचं आहे गाईज. थोडंसं भाजून झाल्यावर गाईज आता आपण याच्यात पाणी टाकत आहोत. ठसका लागलेला आहे गाईज. वरची तरी पाहूनच तुम्हाला असं वाटत असेल. आता ह्याला उकळी फुटेस तोपर्यंत आपण आपला तांदूळ घेतो. तांदूळ नंतर आता आपण घेत आहे तुरीची डाळ. हो स्टाईलमध्ये. हां डायरेक्टली टाकलं तरी चालतं. ओके आता मिक्स करायचे आणि ह्याला धुवायचं. तर गाईज आता आम्ही तांदूळ धुत आहे एकदम स्वच्छ. धुवा. तर गाईज आता तांदूळ धुतलेला आहे मस्तपैकी. आता आम्ही याच्यामध्ये टाकणार आहेत. आता पातेल्यामध्ये तांदूळ धुवून झालेला आहे एकदम स्वच्छ. तर गाईज ह्याच्यामध्ये मस्तपैकी आता उकळी फुटलेली आहे आणि आम्ही याच्यामध्ये धुतलेला तांदूळ टाकणार आहे. तर लेट्स गो. आता याला मिक्स करत आहे थोडंसं आणि शिजण्यासाठी सोडत आहे. तेच बारीक फ्लेमवर झाकून. आयतं पाणीसुद्धा आयतं भेटतं आहे अर्पितामुळे जस्ट बिकॉज. तर गाईज भात शिजायला टाकून आम्ही थोडं पोजी मारतोय. आता आम्ही दोघी डान्सची प्रॅक्टिस करणार आहे गाईज. आणि ते व्लॉगमध्ये नाही दाखवणार. आम्ही भात शिजल्यावर भाताचीच रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे की भात खाऊन कसं लागतोय आहे का नाही. माझ्या बिचाऱ्या मामाच्या छोट्याशा पोरीने एवढ्या मेहनतीने माझ्यासाठी खिचडी बनवली तर ती मला टेस्ट करावंच लागेल. फिर चाहे मेरी जान ही क्यों न जाए. तर काहीच टेन्शन नका घेऊ. मी मरणार तर नाही आहे. तुम्ही तर पूर्ण प्रोसिजर पाहिलेलीच आहे की त्याच्यात काय विष घातलेलं तर नाही आहे. बट काय माहिती आता ते कसं लागतंय कसं नाही. मी तुम्हाला खाऊन सांगते कसं लागलं आणि कसं नाही लागलं. मला आवडलं तर मी तुम्हाला सांगेन. तुम्ही पण तसंच करा आणि जर नाही आवडलं तर तुम्ही जरा वेगळ्या पद्धतीने करा. तर आता आम्ही तुम्हाला खिचडीचा कलर तर मस्त दिसतोय. खाऊन तुम्हाला ह्याची रेटिंग सांगते. गाईज आत्ताच आम्ही खिचडी खाल्लेली आहे आणि खिचडीची रेटिंग मी 10/6 देते बिकॉज अच्छा ठीक आहे. खिचडी जास्त चांगली पण होती आणि जास्त खराब पण नव्हती म्हणून. आणि अर्पिताच्या एवढं मेहनतीसाठी 6 रेटिंग ठीक आहे. बट तुम्हाला जर ती रेसिपी करू वाटत असेल ट्राय तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते कारण तुम्ही जास्त बोर नको व्हायला. त्यामुळे जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज नका विसरू. आणि आता म्हणजे डेली ब्लॉग्स तर येतीलच तर तुम्ही प्लीज रोज माझे ब्लॉग्स बघा. आणि अजून काय बोलायचं आहे अर्पिता तुला? बाय बाय तर बोल. बाय बाय. बाय बाय.